धाराशिवच्या कळंबमधील नागरिकांना गेल्या 15 दिवसांपासून दूषित पाणी प्यावं लागतंय। फिल्टरमध्ये बिघाड झाल्यानं चक्क पिवळ्या रंगाचं पाणी येतंय। दरम्यान कॅनॉलमध्ये पाणी सोडताना पाणी ढवळलं गेल्यानं पिवळं पाणी येत असल्याचं अजब उत्तर नगरपालिका अधिकाऱ्यांनी दिलंय। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ आणि परिसरात गढूळ पाणी येत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे गढूळ पाणी येत असल्याचा दावा पालिकेने केला। डोंबिवलीतील प्रसिद्ध असलेल्या सावकर रोडवरील एका दुकानाबाहेर गुजराती भाषेत पाट्या लावण्यात आल्या। दुकानाबाहेर मराठी पाट्या लावणं बंधनकारक असल्यानंतरही गुजराती भाषेत पाटी लावल्यानं महापालिका कारवाई करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धुळ्याच्या पिंपळनेर शहरात हमाल माथाडी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानं कार्यकर्त्यांनी उपबाजार समितीसमोर रास्ता रोको करत घोषणाबाजी केली। महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर मंदिर 2 दिवस 24 तास खुलं राहणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 26 तारखेच्या पहाटे 4 वाजल्यापासून 27 तारखेच्या रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी हे मंदिर 24 तास खुलं राहील। तसंच या काळात VIP आणि गर्भगृह दर्शन ही बंद ठेवण्यात येणार आहे। शनी शिंगणापुरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या भावनेशी खेळ सुरू असून त्यांची आर्थिक लूट केली जाते। देवाला चढवण्यासाठी आणलेले नारळ प्रसाद यासह पूजा साहित्य मंदिराच्या गेटवरच जमा करून घेतलं जातंय। त्यामुळे हे साहित्य पुन्हा दुकानात विकलं जातंय का असा सवाल नागरिकांनी केला। सोयगावमधील पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश आले आणि यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रथम हप्त्याचं वितरण करण्यात आलं। 10वीच्या परीक्षेत पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त महाराष्ट्राचा फज्जा उडाल्यानंतर या प्रकरणाची बोर्डानं गंभीर दखल घेतली। अंदरसूल सुरगाणामध्ये झालेल्या कॉपी प्रकरणानंतर बोर्डानं नोटीस बजावत खुलासा मागितला। महाराष्ट्र आणि कर्नाटकात बस सेवेचा वाद चांगलाच चिघळलाय। महाराष्ट्रातील बसला कर्नाटकात काळं फासल्यानंतर कर्नाटकात जाणाऱ्या सर्व बसेस परिवहन मंत्र्यांनी रद्द केल्यात, तर कर्नाटक सरकारनेही महाराष्ट्रात येणाऱ्या त्यांच्या बसेस रद्द केल्यानं याचा फटका प्रवाशांना बसला। श्रीवर्धन तालुक्यात दगड खाणी माती उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचं दिसून येतं आणि यावेळी डोंगर पोखरून हजारो टन उत्खनन करण्यात आले। तालुक्यात आयवामधून ओव्हरलोडसह वेगवान वाहतूक सुरू असल्यानं अपघाताची भीती वर्तवण्यात येते। थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी धुळे पालिकेनं कंबर कसली आहे। धुळे पालिकेच्या वतीनं आता थकीत मालमत्ता धारकांच्या घराबाहेर बँड वाजवून कर वसुली करण्यात येणार आहे। बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना वन विभागाच्या वतीनं 75% अनुदानावर घराभोवती लावण्यासाठी सौर कुंपण वाटण्यात येणार आहे। बिबट्याचे हल्ले रोखण्याकरता हा उपक्रम राबवला जातो। लासलगावच्या विंचूरमध्ये बिबट्याने एका गोठ्यातील वासराचा फडशा पाडलाय आणि हा सगळा प्रकार शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये चित्रित केला। बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। संगमेश्वर तालुक्यातील कडवई मागजन कुमारखणी या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जंगलतोड सुरू आहे। विशेषतः सागवान वृक्षांची बेसुमार तोड केली जाते आणि वारंवार तक्रार करूनही वन खात्याने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला। झाडं तोडून अवैधरित्या लाकडांची तस्करी सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातो। मुळशी तालुक्यात वारंवार महावितरणची बत्ती गुल होत असल्यानं मुळशीकर चांगलेच त्रस्त झालेत। त्यामुळे तालुक्यातील कामकाजावरही परिणाम होत असल्यानं गावकऱ्यांनी थेट फडणवीसांना साकडं घातलंय। फडणवीसांना पत्र लिहून नियमित वीज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोठेगाव शेत शिवारात विषबाधेमुळे 13 शेळ्यांचा मृत्यू झालाय। हळदीच्या पिकासाठी वापरलेल्या औषध टाकीतील पाणी प्यायल्यानं 42 पैकी 13 शेळ्यांचा मृत्यू झालाय, तर 15 शेळ्यांवर उपचार सुरू आहेत। पालघरमधील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची स्टंटबाजी समोर आली आहे आणि अधिकाऱ्याने चक्क चिमुकल्याच्या हातात कारचं स्टेअरिंग दिलंय। मुलाचा ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं चांगलीच टीका होते। चिपळूणमधील खेड बावशेवाडी ते गुहागर बायपास रोडवर उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आणि यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो। दरम्यान नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। शेतकरी आणि बाजार समिती यांच्यातील अडचणी त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा करण्याकरता सोमवारी राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती उपसभापती यांच्यासोबत या परिषदेत चर्चा केली जाणार आहे। ऐन उन्हाळ्यात मराठवाड्याचं पाणी प्रश्न तापण्याची शक्यता आहे। समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 नुसारच पाणी मिळवण्याचा
मराठवाडा पाणी परिषदेने एकमताने निर्धार केला। तसंच जायकवाडीवर सतत अन्याय होत असल्याचंही मत पाणी परिषदेने व्यक्त केलं। साताऱ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात T55 CAA ची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। ऊसाच्या उत्पादनातील घसरण, उतारातील घसरण आणि साखर निर्यातीला परवानगी यामुळे साखरेच्या किमतीत वाढ होते। मात्र दुसरीकडे 77 साखर कारखाने बंद पडलेत। साखर उत्पादनात आतापर्यंत 50 लाख टनाची कपात झाली। चारा टंचाईमुळे गुरांच्या बाजारात दर आठवड्याला विक्रीसाठी आलेल्या जनावरांची सध्या चिंता वाढताना दिसते आहे। आणि तर दुसरीकडे बैलजोडीची किंमतही लाखात गेल्यानं बैलजोडी सांभाळणं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेलं। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मागील काही दिवसांपासून तुरीच्या दरात होत असलेली घसरण तुर्तास थांबली आहे। या दरात काहीशी सुधारणाही झाली आहे। कारंजा बाजार समितीत 3,500 क्विंटल तुरीची आवक झाली। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील 11 शासकीय धान्य खरेदी केंद्रांवर भात खरेदी सुरू आहे। आतापर्यंत एकूण 971 शेतकऱ्यांकडील 20,903 क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली आहे। लाल कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण सुरूच आहे। बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून 2,400 रुपयांचा दर मिळतो। फेब्रुवारी महिन्यात संपत आला असून उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागला। अशात सरबतासाठी वापरल्या जाणाऱ्या लिंबूचा दरही सर्वसामान्यांना घाम फोडणार आहे। कारण बाजारात एका लिंबूची 10 रुपयांनी विक्री होत असून याचा दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 32,608 क्विंटल इतकी झाली आहे। तर सोयाबीनला 3,931 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। बाजारातील दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळताना दिसतोय। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 1,330 क्विंटल इतकी आवक झाली। तर मक्याला 2,107 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। लासलगाव निफाड इथल्या बाजार समितीमध्ये मक्याची आवक 350 क्विंटल इतकी झाली। पत्नीच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने कारागृहातच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल कारागृहात घडलाय। कारागृहाच्या बाथरूममध्ये चादरीच्या साह्याने कैद्याने गळफास घेतला। अमेरिकन नागरिकांना लक्ष करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलाय। आरोपींनी अमेरिकन नागरिकांना बोगस अलर्ट पाठवून त्यांची बँक खाती हॅक केली आणि या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला। माणगावच्या विळे भागाड MIDC मधील बंद कंपनीत चोरट्यांनी डल्ला मारला। या कंपनीमधील मशिनरी, लोखंडी सामान आणि इतर साहित्य असं जवळपास 33 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। विरा रोडमध्ये रस्त्यात वृद्ध महिलांना बोलण्याच्या बहाण्यानं गुंतवून ठेवत त्यांच्याकडील दागिने चोरणाऱ्या बोलबच्चन टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं। अहमदाबादमधून 2 आरोपींना अटक केलं असून एकूण 10 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आलं।
द्राक्षांना चांगला भाव मिळतात चोरट्यांनी द्राक्षांच्या बागेकडे आपला मोर्चा वळवलाय। निफाडमधील दोन द्राक्ष बागातील 80 क्विंटलहून जास्त द्राक्षांवर चोरट्यांनी डल्ला मारला। त्यामुळे शेतकऱ्यांना 4 लाख रुपयांचा फटका बसला। या घटनेमुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। वर्ध्यात दूध घेऊन जाणाऱ्या गाडीने अचानक पेट घेतला। एसी गाडी असल्यानं शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वसईच्या मधुबन इथल्या सुरक्षा स्मार्ट सिटीच्या काही अंतरावर ॲक्टिवा आणि बाईकची समोरासमोर धडक झाली। या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण जखमी झालेला आहे। त्या जखमी तरुणावर नालासोपाऱ्यातील ओम साईराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुणे इंदोर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे। एका भरधाव ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे। येवल्याच्या ममदापुरात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरासह किराणा दुकानाला भीषण आग लागली। सुदैवानं घरातील माणसं वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला, तर गॅस गळती झाल्यानं आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गालगत भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आणि आगीत संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक झालंय। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अकोल्यात कान शिवनी ते येळवण मार्गावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनानं अचानक पेट घेतला। यात वाहन जळून खाक झाले, तर सुदैवानं गुरांचे प्राण वाचले। शिर्डीतील कोपरगावात नगर परिषदेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। नगर परिषदेने आयशा कॉलनी परिसरातील अवैध कत्तलखानेही उद्ध्वस्त केलेत। गेल्या काही दिवसांपूर्वी यात अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली होती। अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर इथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आणि या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर पीडित मुलीचा काढण्यात आलेला आक्षेपार्ह व्हिडिओ, त्या व्हिडिओची आता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी होणार आहे। जशी क्रिकेट खेळताना काळजी घ्यावी लागते, तशी राजकारणातही काळजी घ्यावी लागते। जखमी होऊ नये म्हणून क्रिकेटर्स हेल्मेट पॅड घालतात, तसंच आपला बळी कधी कोण घेईल हे माहिती नसतं। त्यामुळे राजकारणातही हेल्मेट पॅड घेऊन सज्ज राहावं लागतं, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात झाली। या बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह छगन भुजबळ ही उपस्थित आहेत। यावेळी कामकाज समितीचा आढावा घेण्यात येणार आहे। मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि या बैठकीत जरांगे पाटलांना बघून त्यांची भूमिका न पटलेल्या मराठा संघटना एकवटल्यात। बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे। संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल केला। विधानसभा अध्यक्षांवर दबाव आहे। कोकाटेंच्या बाबतीत राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाहीच, असा आरोपही राऊतांनी केला। यवतमाळच्या उमरखेड उपविभागातील महसूल अधिकाऱ्यांना बावनकुळेंनी चांगलंच धारेवर धरलं। राज्यात सर्वात जास्त वाळू तस्करी उमरखेड उपविभागात होत असल्यानं त्यांनी जाब विचारत वाळू माफियांची यादी का नाही आणि कारवाई का करत नाही असं म्हणत चांगलीच खडपट्टी काढली। साहित्य संमेलनाच्या मंचावर जे घडलं ते राजकीय हेतूनं झालं नाही। शरद पवार ज्येष्ठ नेते असल्यानं त्यांना पंतप्रधानांनी खुर्ची आणि पाणी दिलं, हीच देशाची संस्कृती, त्यामुळं याला राजकारण म्हणून पाहू नये, असा खोचक टोला उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला। अच्छा, भारत पाकिस्तान सामन्यात भारताचा विजय व्हावा यासाठी नागपूरमधील हनुमान मंदिरात होम हवन केलं जातं। क्रिकेट प्रेमींकडून हनुमंताला भारताच्या विजयाचं साकडं घातलं जातं। भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या निमित्तानं नागपूरमधील हॉस्पिटलने रुग्णांसाठी खास ऑफर ठेवली आहे। भारत जिंकणार या विश्वासाने ओपीडी 100% डिस्काउंट देण्यात आलाय। रुग्णालयाचे डायरेक्टर डॉक्टर शौनक तायवाडे यांनी याबद्दलची माहिती दिली। नंदुरबारमध्ये वाघदेव यात्रेला सुरुवात झाली आहे। सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या नणंद भाऊजाई घाटात वाघदेवाचं मंदिर आहे आणि या मंदिरात चक्क वाघाची पूजा केली जाते। वाघाने गाव शिवारातील पशु पक्षी माणसांवर हल्ला करू नये, गावात समृद्धी नांदावी यासाठी अशी मागणी करत वाघदेवाची पूजा केली जाते। अक्कलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यात कुंभमेळ्याची प्रतिकृती साकारत साधू संतांच्या अघोरी कृत्यांचं सादरीकरण करण्यात आलं। याच असं मल्लखांब, दांडपट्टा यासोबतच साहसी खेळांचंही सादरीकरण करण्यात आलं। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सारशी इथे शेतशिवारात 2 रेड्यांची झुंज लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या रेड्यांची झुंज पाहण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली होती। काही मिनिटं दोन्ही रेडे भिडले, मात्र त्यांची टक्कर होताच रेड्यांनी पळ काढला।
सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग इथे जयंत केसरी बैलगाडी शर्यत जी ती पार पडली आणि यात पहिल्या क्रमांकासाठी पार पडलेल्या शर्यतीमध्ये हेलिकॉप्टर आणि सांगोल्याचा राजा या बैलजोडीनं बाजी मारली। तब्बल 1,11,000चं पहिलं बक्षीस पटकावलं। पटक्यांची पंढरी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या नगरमधील मढीच्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रेला यावर्षी मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला। मार्चमध्ये ही यात्रा भरते। यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून यात्रेकडे पाहिलं जातं। अलिबागमधील खांदेरी उंदेरी किल्ल्याला पर्यटक मोठ्या संख्येनं पसंती देताना दिसतात। वीकेंडच्या निमित्तानं हजारो पर्यटक किल्ल्यावर दाखल झालेत। मुंबईसह ठाण्यातून पर्यटक मोठ्या संख्येनं खांदेरी बेटावर मजा करण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी येतात। जळगावातील मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताई आणि योगीराज चांगदेव महाराज या गुरुशिष्य भेटीच्या पर्वावर माघवारी महाशिवरात्री उत्सवाचं ध्वजपूजन पार पडलं। प्रांताधिकारी जितेंद्र पाटील आणि चंद्रकांत पाटलांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं। मुक्ताईनगरात आजपासून वारकऱ्यांचा कुंभमेळा भरणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव असतील। शक्तिकांत दास हे प्रधान सचिव 2च्या भूमिकेत दिसणार आहेत। अवघ्या काहीच दिवसांवर होळी येऊन ठेपली। दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीनिमित्तानं कोकणासह इतर जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे। यासाठी मध्य रेल्वेनं 28 होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला। गाईच्या दूध खरेदी दरात येत्या 26 फेब्रुवारीपासून 1 रुपयांची वाढ केली जाणार आहे। शेतकऱ्यांना प्रति लिटर 33 रुपये देण्याचा निर्णय सोनाईसह राज्यातील काही दूध संस्थांनी घेतला आहे। डिसेंबरपर्यंत 5 वेळा दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे। संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघाने गाईच्या दूध खरेदी 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यापूर्वी प्रति लिटर 30 रुपये असा दर देण्यात येत होता। आता त्यात 2 रुपयांनी वाढ करून 32 रुपये प्रति लिटर असा दर करण्यात आला। न्यायालयाचे आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याकरता मुंबई महानगरपालिकेने कंबर कसलेली आहे। महापालिकेच्या 7 परिमंडळांना तुर्तास प्रत्येकी 100 टन शाडूची माती उपलब्ध करण्यात येणार असून मूर्तिकारांना 1 मार्चपासून मागणीनुसार शाडूची माती देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे। संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे असं किती म्हटलं तरीही राज्यातील अंडी उत्पादक मात्र मागणीपेक्षा फारच कमी आहे। पशुसंवर्धन विभागाच्या ढोबळ अंदाजानुसार राज्यात